काय वेळेस मी बघतो ते मीडियाचा वापर, सोशल मीडियाचा विशेषतः, त्याच्यातून एखादी व्यक्ती कुठल्या समाजाची असेल तर दुसऱ्या समाजाच्या माणसांनी त्याच्या व्हॉट्सअपवरून त्याला काहीतरी शिवीगाळ करायची, काहीतरी चुकीचं बोलायचं, व्हॉट्सअप पाठवायचे. हे करू नका. मी आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, मी उपमुख्यमंत्री आहे. त्याच्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले आहेत, कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका. त्यामध्ये आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली, तुम्ही जर एखादा व्हॉट्सअप कुणाला केला आणि नंतर तो डिलीट केला, तुम्हाला वाटेल मी डिलीट केला, आता काय कुणाला कळतंय. तुमचा फोन ताब्यात आल्यानंतर घेतल्यापासून जे व्हॉट्सअप डिलीट केले ते सगळं रेकॉर्ड येते, ते सगळे फोटो काय असतील ते येत आहे, सगळे मेसेजेस तिथे येतात. या प्रकारे सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्ल बाहेर निघतात. कृपा करून मी फार पोचलेला आहे, अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका. जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही. मी उलट पोलिसांना सांगेन, त्याला टायरमध्ये घ्या, त्याला ठोकून काढा. हे असलं नाही चालणार. मी काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे. मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपून घेणार नाही. ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये अशांची पण खपवून घेणार नाही. ही बाब सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. वेगवेगळी प्रकरणं बाहेर निघतायत, त्याची तपासली जातील, त्याच्यात तथ्य आहे का नाही हे पाहिलं जाईल. उगीचच काही कुणाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला तर तोही खपून घेतला जाणार नाही. परंतु कुणी जर चुकीचंच वागत असेल आणि ते धागेदोरे लांबपर्यंत पोहोचत असतील तर तिथं पण पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही.